कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील तुरमुरी व शिन्नोळी चेकपोस्टवर कडक नाकाबंदी. वाहनधारकांच्या कागदपत्रांची केली जात आहे तपासणी. चेकपोस्टवर विविध विभागातील अधिकारी तैनात. रविवारी बेळगावमध्ये जनता कर्फ्यूला संपूर्ण पाठिंबा. सर्व रहदारी राहिली बंद. बेळगाववासियांनी दिला जनता कर्फ्यूला संपूर्ण प्रतिसाद. हुक्केरी तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून ऑनलाईन रोपे विक्री. 1000 रोपे विक्री करण्याचे फलोत्पादक विभागाचे लक्ष्य. शेतकऱ्यांसाठी उत्तम सुविधा. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने तब्बल 4थ्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे शहरात नियमितपणे चालत असणारी स्मार्ट सिटीच्या कामकाजांना या लॉकडाऊनमुळे स्थगिती मिळाली आहे. शहरातील 3रे रेल्वे गेट येथील पुलाचे कामकाज गेल्या 5-6 महिन्यांपासून केले जात आहे. रेल्वे विभागाकडून हे कामकाज करण्यात येत असून गेल्या 2 महिन्यांपासून या कामाला लॉकडाऊनमुळे स्थगिती मिळाली आहे. खानापूर व गोव्याला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने, त्याचप्रमाणे टिळकवाडी व बेळगावमध्ये प्रवेश करण्यासाठी हा मुख्य मार्ग असल्याने हे पूल लवकरात लवकर निर्माण करण्यात यावे अशी मागणी बेळगाववासियांकडून केली जात आहे. कारण हा मुख्य मार्ग असून पूल निर्माणाला स्थगिती असल्याने रहदारी करणे नागरिकांना अवघड जात आहे. व आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून येत्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू नये यासाठी योग्य ती पावले रेल्वे खात्याने उचलावी व लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी जनतेतून मागणी केली जात आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. शहरातील कॅम्प विभागात छावणी परिषद व आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक अंतर राखून गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी आपले विचार व्यक्त केले. और इसके लिए बहुत बड़ा दिन है. हम लोग अभी क्या हो रहा है हॉस्पिटल के बाद. यावेळी छावणी परिषदचे अध्यक्ष प्रदीप अष्टेकर यांनी सांगितले की सध्या लॉकडाऊन असल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे व याचीच दखल घेऊन या किटचे वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील रविवारच्या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कुंदानगरी बेळगाव बाजार पूर्णपणे शांत आहे. अनेक दुकाने बंद आहेत आणि प्रमुख रस्त्यावरील वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली आहे. फक्त सरकारी कर्मचारी, मीडिया आणि गरजू कामगारांना प्रवास करण्याची परवानगी आहे. 31 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन चालू आहे, परंतु वेगवेगळे लॉकडाऊन नियम नियमित व्यवहारांना परवानगी देतात. परंतु दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन आणि कर्फ्यू लागू केले जात आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी बेळगाव पूर्णपणे शांत होते. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर असे दिसून आले की लोकांनी कर्फ्यूला पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे. चन्नम्मा सर्कल, RTO सर्कल, खडे बाजार, किर्लोस्कर रोड, गोवा वेस्ट, जुने शहापूर मार्केट, कोल्हापूर सर्कल, अशोक सर्कल व बस स्थानकावरील रहदारी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. रमजानच्या अनुषंगाने शनिवारी रमजान बाजार भरविण्यात आला होता. बाजारपेठ भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रविवारच्या कर्फ्यूला संपूर्णपणे पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत
स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884121718। KLE Academy of Higher Education and Research, educating humanity for over 100 years, empowering doctors since 55 years. Courses offered: undergraduate courses MBBS, BDS, BAMS, BHMS. Postgraduate courses MD, MS, PG Diploma, MDS. PG courses M Pharma, MPT, MSc Nursing. UG courses BAMS, BHMS, B Pharma, Pharma D, BPT, BSc Nursing, PPBSc Nursing. MSc courses Anatomy, Psychology, Biochemistry, Microbiology, Perfusion Technology, Echocardiography, Clinical Research, Biostatistics, Nutrition and Dietetics, Immunology, Psychology, Epidemiology, Biotechnology, Population Studies, Hospital Administration, Masters of Public Health in General Epidemiology, Health Economics and Outcome Research, Healthcare Quality and Safety. BSc courses BSc Hotel Management, Bachelor of Public Health, BSc Medical Lab Technology, BSc Radiography, BSc Anesthesia Technology, BSc Perfusion Technology, BSc Cardiac Care Technology, BSc Neuroscience Technology, BSc Renal Dialysis Technology, BSc Biostatistics and Population Sciences. Admissions are opened. For more details, contact Jawaharlal Nehru Medical College Campus, Nehru Nagar, Belgavi. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ಸ್ ಬೇಕಾಗುವ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಹೋಲ್ಸೇಲ್ ದರದಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ. ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಡ್ರಿಪ್ ಪೈಪುಗಳು, ಕೊಠಾರಿ ಪಂಪುಗಳು, ಕಾವೇರಿ ಪ್ಲಾಟ್ ಪೈಪುಗಳು, ಎಟಿಎಫ್ ಮಷಿನ್, ಚಾರ್ಜಿಂಗ್ ಪಂಪು, PVC ಮತ್ತು ಜೈನ್ ಕೊಠಾರಿ ಫಿಟ್ಟಿಂಗ್ ಪೈಪುಗಳು ಯೋಗ್ಯ ದರದಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಲಭಿಸುತ್ತವೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್, ಬಿಲಾಲ ಮಸೀದಿ ಎದುರು, ನಿಡಸೋಸಿ ರೋಡ್, ಸಂಕೇಶ್ವರ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7259 90 93 25 7259 909325. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. लॉकडाऊनच्या काळात तुरमुरी व शिन्नोळी हे दोन्ही चेकपोस्ट बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी शनिवारी आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन बेकायदा प्रवेश करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, तसेच रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना परवानगी देण्याच्या सूचना केल्या आहेत.
कोरोनामुळे दोन्ही राज्यांच्या सीमा 2 महिन्यापासून बंदच आहेत. काही वेळा रुग्णवाहिकेलाही या ठिकाणाहून परवानगी दिली जात नाही. यामुळे रुग्णांचे हाल होत असून अशा घटना वारंवार होत आहेत. याची दखल घेत आमदार बेनके यांनी या ठिकाणी भेट दिली. कोरोनापासून वाचायचे असेल तर आंतरराज्य बेकायदा वाहतूक रोखली पाहिजे. मात्र अत्यावश्यक वस्तू आणि रुग्णवाहिकेला वगळावे अशा सूचना आमदार अनिल बेनके यांनी दिल्या. अरे साहेब मला गेट माहित होतं सगळं, मला पास पण आणायची गरज नव्हती. मी घेऊन आलो गेटवर थांबलो चोरून येणारे येतात की कशा जातात. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ಹಿಡ್ಕೊಂಡ್ರ ನೀ ಹಿಂದೆಗಳ ಬಾಜು ಐತಿ ಒಳಗೆ ಹಾಕ್ತಾರ ನಾ ಹಂಗ ಹೇಳಿ ಓಡ್ ಹೋದಾವ ಕಾಯ್ದೆ ಇಲ್ಲ ಅದ ನೀವು ಬಂದ ಎಲ್ಲ ಪೇಷಂಟ್ ಹತ್ತಾರು ಹೆಂಗೆ ತಗೋತಾರು ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾವು ಆಗುದಿಲ್ಲ. ಈಗ ನೀವು ಇನ್ನೊಂದು ಕೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಈಗ ನಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ಮೇಟ್ ಅದ राजेश पाटील MLA. आम्ही आज बेळगाव म्हणजे कर्नाटक व महाराष्ट्राची जी महत्त्वाची बाँड्री आहे शिन्नोळी व चिरमोरी, जिथे महाराष्ट्रात त्याचबरोबर कर्नाटकाची चेकपोस्ट नाका आहे. फार दिवसापासून चर्चा होती की इथून ॲम्ब्युलन्स येत नाहीत आणि ॲम्ब्युलन्स अडवली जाते. त्याचबरोबर गरजू ज्या गोष्टी आहेत त्या बेळगाव व चंदगड या भागामध्ये रोजच्या रोज आणल्या व घेऊन गेल्या जातात. त्या संदर्भात मी आज येथे भेटून महाराष्ट्र पोलीस त्याचबरोबर कर्नाटक पोलीस या दोन्ही चेकपोस्टवरती पोलिसांबरोबर चर्चा करून अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून एकूणच महाराष्ट्रातील जे परिस्थिती आहे त्याचबरोबर कर्नाटकातली परिस्थिती जाणून घेऊन कर्नाटक सरकारने जो आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील लोक परमिशन नसल्यामुळे बाँड्रीवरती दक्ष राहिलं पाहिजेत आणि कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर एंट्री ह्या महाराष्ट्रामधून कर्नाटकात किंवा कर्नाटक महाराष्ट्र होऊ नये या दृष्टिकोनातून सतर्क राहावं असा आदेश मी दिलेला आहे. त्याचबरोबर दोन्ही चेकपोस्ट म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र यांना आपण विनंती केली आहे की कोणत्याही परिस्थितीत ॲम्ब्युलन्स किंवा पेशंट किंवा गरजू वस्तूंसाठी कुणीही अडथळा आणू नये अशाप्रमाणे त्यांना आदेश दिले आहे. त्याचं पालन केलं जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. एकूणच करोनापासून दूर राहायचं असेल, करोनाचा प्रादुर्भाव वाचायचा असेल तर आपली ही बाँड्री जी आहे जेणेकरून प्रवास करून लोक आत येऊन जे प्रादुर्भाव वाढवत आहेत ते थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण त्याचबरोबर गरजू जे आहेत म्हणजे ॲम्ब्युलन्स म्हणा गरजू वस्तूंसाठी ये जाण्या करण्यासाठी परमिशन लागतं. त्या दृष्टीनं दोन्ही नाक्यावरती जाऊन मी आज त्यांच्याशी चर्चा करून सोयीस्कर अशी व्यवस्था करावी अशी मी त्यांना विनंती केली. त्याला विनंतीला मान देऊन त्यांनीही त्याप्रमाणे वागतो म्हणून मला आश्वासन दिलेलं आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर शिन्नोळीतील चेकपोस्टवर कुद्रेमणी येथील रुग्णांची अडवणूक होत असल्याची तक्रार जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी केली होती. या ठिकाणाहून कुद्रेमणी ग्रामस्थांना सोडण्याची मागणीही केली होती. यानंतर आमदार बेनके यांनी सीमेवर भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. पर्यटन विभागाला बँक कर्ज घेण्यासाठी, मोठ्या इमारतीत गुंतवणूक करण्यासाठी आणि व्यवसाय चालविण्यास परवानगी मिळालेल्या हॉटेल मालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्नाटक राज्य पर्यटन हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष उमेश बाळी यांनी सांगितले की सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे. शनिवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पर्यटकांसाठी महिन्याला 2,000 रुपये आहेत. ते म्हणाले की लॉकडाऊन तोट्यातून हॉटेल व्यवसायांना सूट देण्याच्या सरकारने केलेल्या विनंतीस आम्ही सहमती दर्शविली आहे. टुरिझम हॉटेलच्या बांधकामासाठी चालणाऱ्या खर्चासाठी बँक व इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतल्यास कर्जाचा हप्ता आणि व्याज पुन्हा भरले जात आहे. सरकारने सवलती देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಅನುಮತಿ ಪಡೆದು ವಸತಿ, ಊಟ ಹಾಗೂ ಮದ್ಯ ಸರಬರಾಜು CL7 ಲೈಸೆನ್ಸನ್ನು ಹೊಂದಿಕೊಂಡು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಸುಮಾರು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 66 ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಅಡಿಯೊಳಗೆ
ಪರ್ಮಿಷನ್ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಟೆಲ್ ನಡೆಸ್ತಾರೆ. ಸೊ ಅವರೆಲ್ಲರ ಒಂದು ಬೆಳವಣಿಗೆಗಾಗಿ ಅಥವಾ ಅವರೆಲ್ಲರ ಒಂದು ಆಧಾರ ಸ್ತಂಭವಾಗಿ ನಾವು 2017ರಲ್ಲಿಯೇ ಈ ಒಂದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಟೂರಿಸಂ ಹೋಟೆಲ್ ಓನರ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಒಂದು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದರ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ನಾನು ಉಮೇಶ್ ಬಾಳಿ, ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿ ಶ್ರೀ ರಾಜು ಕಲಾಲ್ ಅವರು, ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈಗಿನ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಏನು ಕೋವಿಡ್-19 ಕೊರೋನಾ ವೈರಸ್ ಅಂತ ಈ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಆದಂಥ ದೊಡ್ಡ ಆತಂಕದೊಳಗೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ನಮ್ಮ ಹೋಟೆಲ್ ಉದ್ಯಮಕ್ಕೂ ಸಹಿತ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಆಘಾತಕರವಾದಂಥ ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಾವು ಎದುರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಏಕೆಂದರೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು, ಸುಮಾರು 56 ದಿವಸಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಹೋಟೆಲ್ ಉದ್ಯಮ ಶಟ್ ಡೌನ್ ಆಗಿದೆ, ಲಾಕ್ಡೌನ್ ಆಗಿದೆ, ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದೊಳಗೆ ಬಂದ್ ಆಗಿದೆ. ಅದು ರೆಡ್ ಝೋನ್ ಇರ್ಬೋದು, ಗ್ರೀನ್ ಝೋನ್ ಇರ್ಬೋದು, ಆರೆಂಜ್ ಇರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಹೋಟೆಲ್ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬರೇ ನಮಗೆ ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ, ಮಾಲಕರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅಷ್ಟಲ್ಲ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ದುಡಿತಕ್ಕಂಥ ಸುಮಾರು ನಿರುದ್ಯೋಗ ಯುವಕರು, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ 66 ಹೋಟೆಲ್ ಇದ್ದರೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ ಸರಿಸುಮಾರು ಒಂದು 10 ರಿಂದ 15 ಸಾವಿರ ಜನ ನಮ್ಮ ಹೋಟೆಲ್ಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಪಾನ್ ಶಾಪ್ ಇರ್ಬೋದು, ಸ್ಟೇಷನರಿ ಇರ್ಬೋದು, ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಟ್ರಾವೆಲ್ ಕೌಂಟರ್ ಇರ್ಬೋದು, ಟ್ರಾವೆಲಿಂಗ್ ಏಜೆಂಟ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಟ್ರಾವೆಲಿಂಗ್ ಡ್ರೈವರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಾರರು ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದೊಳಗೆ ಖಾಲಿ ಕುಳಿತಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಮಾಲೀಕರು ಸುಮಾರು 2 ತಿಂಗಳಿಂದ ಅವರಿಗೆ ಊಟ, ಅವ್ರಿಗೆ ವೇತನ ನೀಡಿ ನಾವು ಅವ್ರನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಒಮ್ಮೆ ಅವರು ನಮ್ಮ ಹೋಟೆಲ್ ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ತಮ್ಮ ಊರುಗಳಿಗೆ ತೆರಳಿದರೆ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಆಗೋದು ಭಾಳ ಕಷ್ಟಕರವಾದಂಥ ಸಂದರ್ಭ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಅವ್ರು ಹಿಡಿದು ಇವತ್ತು ಚಾಲು ಆಗ್ತದೆ, ನಾಳೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಭಾವನೆಯಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈಗ ನಮ್ಗೆ ಭಾಳ ತುಂಬ ಹೊರೆಯಾಗಿದೆ. ಇದರ ಸಲುವಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಗಮನಗಳಿಗೆ ತಂದೇವೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹಿತ ಸಹಾಯ ಹಸ್ತ ಚಲಿಸುವಂಥ ಸರ್ಕಾರಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ದುಡಿತಕ್ಕಂಥ ಇವತ್ತು ಲೇಬರ್ಸ್ಗೂ ಸಹಿತ ಏನಾದರೂ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕನ್ನುವಂಥ ಒತ್ತಾಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಏನು ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇರ್ಬೋದು, ಟೂರಿಸಂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇರ್ಬೋದು, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹೋಟೆಲ್ಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತಿಗೂ ಇನ್ನೂ ವಸತಿ ಸೌಕರ್ಯವನ್ನು ನೀಡಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಪ್ರದೇಶ ಇದೆ ಆ ಕ್ವಾರಂಟೈನ್ದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಸಹಿತ ನಾವು ಸಹಾಯ ಹಸ್ತವನ್ನು ನೀಡಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಲಾಜಿಂಗ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಯಾರು ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು, ಉಳಿದವ್ರು ಯಾರು ಹಾಗೆ ಇಂಥ ಒಂದು ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ ಅಷ್ಟು ಸಹಾಯ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾವು ಸರ್ಕಾರ ನಿರ್ದೇಶನ AC ಇರ್ಬೋದು, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಇರ್ಬೋದು, DC ಆದೇಶ ಹೇಗೆ ನೀಡ್ತಾರೆ ಆ ಪ್ರಮಾಣದೊಳಗೆ ನಾವು ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದನ್ನು ಗಮನಿಸಿನೇ ಮೊನ್ನೆ ನಾವು 20ನೇ ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ಏನು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ, ಟೂರಿಸಂ ಮಿನಿಸ್ಟರ್ CT ರವಿ ಅವರಿಗೆ, ಇವತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸವದಿ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೀವಿ, ಆವಾಗ ನಾವು ಈ ವಿಷಯವನ್ನು ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಾಗ ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು, ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಷಯದ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು, ನಾವು ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅನ್ನುವಂಥ ದಿಶೆಯಿಂದ ಈ ಹೋಟೆಲ್ ಕಟ್ಟಿಸಿ ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಲೇಬರ್ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈಗ ಜೂನ್ ತಿಂಗಳೊಳಗೆ ನಮ್ಮ CL7 ಲೈಸೆನ್ಸ್ ರಿನ್ಯೂವಲ್ ಬಂದಿದೆ. ಅದಕ್ಕೂ ಸಹಿತ ನಮಗೆ ಇನ್ಸ್ಟಾಲ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಈ 2 ತಿಂಗಳು ನಾವು ಉದ್ಯೋಗ ಮಾಡಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಲೈಸೆನ್ಸ್ ಫೀ ಒಂದು ದಿವಸಕ್ಕೆ 1500 ರಿಂದ 2000 ರೂಪಾಯಿ ಇದೆ ಲೈಸೆನ್ಸ್ ಫೀ. ಸೊ ಆ ಒಂದು ನಮ್ಮ ಸಣ್ಣದ ರಿನ್ಯೂವಲ್ ಮಾಡುವಂಥ ಟೈಮ್ನೊಳಗೆ ಈ 2 ತಿಂಗಳದ್ದು ಏನು ನಾವು ಶಟ್ ಡೌನ್ ಇದೆ, ಇದನ್ನು ಮುಂದಿನ ರಿನ್ಯೂವಲ್ದೊಳಗೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಡಿತಗೊಳಿಸಿ ನಮ್ಮ ರಿನ್ಯೂವಲ್ ಫೀ ತುಂಬಿಸ್ಕೋಬೇಕು. ಮತ್ತು ತುಂಬುವಂಥ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಮಗೆ ಇನ್ಸ್ಟಾಲ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಟೈಮ್ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಸಹಿತ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಇದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದಿಸಿದ್ದಾರೆ, ಸರ್ಕಾರ ಸ್ಪಂದಿಸಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಓವರಲ್ ಆಗಿ ನಾವು ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಇನ್ನೂ ರಿಟರ್ನ್ ಆದೇಶ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಮೋಸ್ಟ್ ಪ್ರಾಬಬ್ಲಿ ಈ ತಿಂಗಳ ಕೊನೆಗೆ ಆ ಆದೇಶ ಹೊರಬೀಳ್ತದೆ. ಅದಲ್ಲದೆ ನಾವು ಇವತ್ತು ಸಾಕಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದೊಳಗೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಲೋನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಟೂರಿಸಂ ಹೋಟೆಲ್ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು, ಸಾಕಷ್ಟು 30 ರೂಮು, 50 ರೂಮು, 100 ರೂಮು ನಾವು ಹೊಂದಿದ್ದೇವೆ. ಈಗ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದೊಳಗೆ ಹಣಕಾಸಿನ ಸಂಸ್ಥೆ ನೆರವು ಪಡೆದು ಬಡ್ಡಿ ಸಾಲ ಕಟ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇಂಥ ಸಂದಿಗ್ಧ ಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ
ಹಣಕಾಸಿನ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು, EMIಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ನಮಗೆ ಏನಾದರೂ ಬಡ್ಡಿ ಒಳಗೆ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಬೇಡಿಕೆನೂ ನಾವು ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಇದಲ್ಲದೆ ನಾವು ಸ್ಥಳೀಯ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಕಟ್ತಕ್ಕಂಥ ವಾಟರ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, KB ಬಿಲ್ಗಳಿರ್ಬೋದು, ಲೇಬರ್ ಫೀ ಇರ್ಬೋದು, ಟ್ರೇಡ್ ಲೈಸೆನ್ಸ್ ಫೀ ಇರ್ಬೋದು, ಇವುಗಳೆಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಕೊರೋನಾ ಕೋವಿಡ್ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಬೇಕು, ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ನೀಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒತ್ತಡವನ್ನು ಸಹಿತ ನಾವು ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ, ಕೇಂದ್ರ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇಬ್ಬರ ಮೇಲೂ ಸಹಿತ ನಾವು ಒತ್ತಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಏನು ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ಈ ಸೋಷಿಯಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿ, ಸ್ಯಾನಿಟೈಸ್ ಇಟ್ಕೊಂಡು, ಕ್ಲೀನ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು, ಏನು ಮಾಸ್ಕ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಾವು ಬರೀ ಪಾರ್ಸಲ್ ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಅದು ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗೋದಲ್ಲ. ನಾವು ಸರ್ವಿಸಿಂಗ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಮಾಡಿದರೆ ಸರ್ಕಾರ ಆದೇಶ ಯಾವ ಕಟ್ಟಪ್ಪಣೆ ಒಳಗೆ ಮಾಡ್ತದೆ ಆ ಕಟ್ಟಪ್ಪಣೆ ಒಳಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಹೋಟೆಲ್ಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಬರುವಂಥ ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಈ ಏನು KSPCLನಿಂದ ಇನ್ನು ಹೊಸ ಒಂದು ನಾವು ಮದ್ಯವನ್ನು ಪೂರೈಕೆ ಮಾಡುವಂಥ ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶದ ದಾರಿ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾಳೆ 26ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಮತ್ತೆ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವನ್ನು, ಎಕ್ಸೈಸ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರು, CM, ಎಕ್ಸೈಸ್ ಕಮಿಷನರ್ಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಮತ್ತೆ ಮದ್ಯ ಪೂರೈಕೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಉದ್ಯೋಗಗಳಿಗೆ ಸಹಾಯ ನೀಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒತ್ತಡವನ್ನು ಮಾಡಿ ಬರೋ 31ರೊಳಗೆ ಅವರು ನಮ್ಮ ಮತ್ತು ಮೊದಲಿನ ಹಾಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ಗಳಿಗೆ ನಾವು ಸಹಿತ ಬರುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಮತ್ತೆ ನಿಯೋಗ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಸದಸ್ಯರು ಹೋಗಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ತಂದು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. राज्य व केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आमच्या हॉटेलमध्ये CGST कर विभागाकडून सवलत द्यावी अशी विनंती देखील त्यांनी सरकारला केली. राज्यभरातील पर्यटन हॉटेल उद्योगात 50,000हून अधिक लोक रोजगारावर आहेत. आता त्यांना उपजीविका करण्यात समस्या आहे. हॉटेल मालक आर्थिक अडचणीत सापडले कारण हॉटेल मालकाने त्यांना सुमारे 2 महिन्यांकरिता जेवणाची ऑफर दिली आहे. सरकारने तातडीने दिलासा द्यावा. यावेळी हरीश गुलमानी, रेवण सिद्धप्पा कलबुर्गी, गोविंद कौजलगी, राजशेखर कलाल व इतर उपस्थित होते. रमजान या महिन्यात मुस्लिम बांधव संपूर्ण महिनाभर रोजे ठेवतात. जसजशी ईद जवळ येऊ लागते, मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असणाऱ्या रमजान ईदवरही कोरोनाचे सावट असताना मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद अत्यंत साधारण पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. कॅम्प परिसरातील अवघ्या 6 ते 7 वर्षाच्या बालचमूंनी कोरोनाचे सावट दूर व्हावे यासाठी 30 दिवसाचा रोजा त्यांनी पूर्ण केला आहे. सलमान नदीम शेख व अमीर नदीम शेख या दोन्ही बालकांनी 30 दिवसाचा हा रोजा पूर्ण करून एक सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. सूर्य उगवण्यापूर्वी अन्नाचे ग्रहण करायचे आणि संपूर्ण दिवस सूर्यास्त होईपर्यंत उपवास पाळायचा. सूर्यास्त झाल्यानंतर नमाज करून प्रार्थना करायची आणि उपवास सोडायचा. असा हा नियम संपूर्ण महिनाभर या दोन्ही बालकांनी पाळला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक देखील केले जात आहे. ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಹಾರ್ಡ್ವೇರ್ ಮತ್ತು ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕಲ್ಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ರೈತ ಬಾಂಧವರೇ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ಸ್ ಬೇಕಾಗುವ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಹೋಲ್ಸೇಲ್ ದರದಲ್ಲಿ ದೊರೆಯುತ್ತವೆ. ಉತ್ತಮ ಗುಣಮಟ್ಟದ ಡ್ರಿಪ್ ಪೈಪುಗಳು, ಕೊಠಾರಿ ಪಂಪುಗಳು, ಕಾವೇರಿ ಪ್ಲಾಟ್ ಪೈಪುಗಳು, HTF ಮಷಿನ್, ಚಾರ್ಜಿಂಗ್ ಪಂಪು, PVC ಮತ್ತು ಜೈನ್ ಕೊಠಾರಿ ಫಿಟ್ಟಿಂಗ್ ಪೈಪುಗಳು ಯೋಗ್ಯ ದರದಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ಲಭಿಸುತ್ತವೆ.
ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿರಿ ಭಾರತ ಡ್ರಿಪ್ ಇರಿಗೇಷನ್ ಬಿಲಾಲ ಮಸೀದಿ ಎದುರು ನಿಡಸೋಸಿ ರೋಡ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7259 90 93 25 7259 909325. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव. KLE Academy of Higher Education and Research, educating humanity for over 100 years, empowering doctors since 55 years. Courses offered: undergraduate courses MBBS, BDS, BAMS, BHMS. Postgraduate courses MD, MS, PG Diploma, MDS. PG courses M Pharma, MPT, MSc Nursing. UG courses BAMS, BHMS, B Pharma, Pharma D, BPT, BSc Nursing, PPBSc Nursing. MSc courses Anatomy, Psychology, Biochemistry, Microbiology, Perfusion Technology, Echocardiography, Clinical Research, Biostatistics, Nutrition and Dietetics, Immunology, Psychology, Epidemiology, Biotechnology, Population Studies, Hospital Administration, Masters of Public Health in General Epidemiology, Health Economics and Outcome Research, Healthcare Quality and Safety. BSc courses BSc Hotel Management, Bachelor of Public Health, BSc Medical Lab Technology, BSc Radiography, BSc Anesthesia Technology, BSc Perfusion Technology, BSc Cardiac Care Technology, BSc Neuroscience Technology, BSc Renal Dialysis Technology, BSc Biostatistics and Population Sciences. Admissions are opened. For more details, contact Jawaharlal Nehru Medical College Campus, Nehru Nagar, Belgavi. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 243577 और 8884121718। हुक्केरी तालुक्यात सध्या 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हुक्केरी तालुका हादरला आहे. सध्या कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यात कृषी विभागाकडून ऑनलाईन रोपांची विक्री करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कुलूप बंद करण्याच्या गोंधळाच्या चिंतेमुळे बेळगाव जिल्ह्यात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा राज्यात ऑनलाईन रोपांची विक्री होणार आहे. कृषी विभागाकडून दिलेल्या वेबसाईटवर रोपांची विक्री निश्चित दराने केली जाणार असून शेतकऱ्यांना घरबसल्या आता रोपे खरेदी करणे सोपे जाणार आहे. यावेळी फलोत्पादक विभागाचे सहाय्यक संचालक मंजुनाथ करोशी यांनी अधिक माहिती दिली. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ತೋಟಗಾರಿಕೆ ಇಲಾಖೆಯಿಂದ ನಾವು ಈ ಲಾಕ್ಡೌನ್ ಪೀರಿಯಡ್ನಲ್ಲಿ ಈಗ ಒಂದು ಹೊಸ ವೆಬ್ಸೈಟನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ವೆಬ್ಸೈಟ್ ಮೂಲಕ ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲಿ ರೈತರಿಗೆ ಕಸಿ ಸಸಿಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ.
ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ರೈತರಿಗೆ ಮೊದಲೇನಾಗ್ತಿತ್ತು, ನಾವು ಒಂದು ಸಸ್ಯ ಸಂತೆ ಅಂತ ಮಾಡಿ ಸಸ್ಯ ಸಂತೆಯಿಂದ ಅವರಿಗೆ ವಿವಿಧ ಸಸಿಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ವಿ. ಆದರೆ ಈಗ ಕರೋನಾ ಲಾಕ್ಡೌನ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಸಾಮಾಜಿಕ ಅಂತರ ಮತ್ತು ವಿವಿಧ ಸೇಫ್ಟಿ ಮೆಜರ್ಸನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡೋದು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಆನ್ಲೈನಾಗಿ ಯಾರು ರೈತರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವೆಬ್ಸೈಟ್ www.raitanamitra.belagavi.in ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಲಾಗಿನ್ ಆಗಿ ಯಾರು ಕಸಿ ಸಸಿಗಳನ್ನ ಬುಕ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಆ ಕಸಿ ಸಸಿಗಳನ್ನು ನೇರವಾಗಿ ರೈತರಿಗೆ ಅವರ ಹೊಲಗಳಿಗೆ ಪೂರೈಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಈಗ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಇದು ಪೈಲಟ್ ಬೇಸಿಸ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿ ಆದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ವಿಭಾಗದ ಎಲ್ಲ जिल्ह्याಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ विस्तारित योजनेಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು हाಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. फलोत्पादक विभागाने 1000 रोपे विक्रीचे लक्ष्य ठेवले असून सोशल डिस्टन्सिंग व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून ही योजना राबवली जाणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात योग्य दरात व घरबसल्या शेतकऱ्यांना आता सर्व पिकांची रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आनंद बम्मनावर, KNN सिटी न्यूज, हुक्केरी. सेंट्रल लेबर ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन आणि सेंटर फॉर ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन यांनी अथणी तहसीलदारांच्या माध्यमातून राज्यपालांना राज्य व केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे. ಕಡೆಗಣಿಸಿರುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಗುತ್ತಿಗೆ ಕಾರ್ಮಿಕರು ಸೇರಿದಂತೆ ಯಾರನ್ನೂ ಕೂಡ ಕೆಲಸದಿಂದ ವಜಾ ಮಾಡಬಾರ್ದು. ಕೆಲಸದ ಅವಧಿಯನ್ನು ಕಾರ್ಮಿಕರ ಆರೋಗ್ಯದ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ 8 ಗಂಟೆ ಅಂತ ಗುರುತಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈಗ ಅದನ್ನು 12 ಗಂಟೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಬಾರ್ದು. ಮತ್ತು ಕೈಗಾರಿಕಾ ವಿವಾದ ಕಾಯ್ದೆ ಅಧ್ಯಾಯ 5B ಅನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಮಾಲೀಕರಿಗೆ ವಿನಾಯಿತಿ ಸಿಗ್ತದೆ, ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತದೆ. ಅದನ್ನು ನೀಡಬಾರ್ದು. ಮತ್ತು 100ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಮತ್ತು 300ಕ್ಕಿಂತ ಒಳಗಡೆ ಕಾರ್ಮಿಕರು ಇರುವಂಥ ಉದ್ದಿಮೆಗಳಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಅನುಮತಿ ಇಲ್ಲದೆ ಲೇ ಆಫ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮತ್ತು ಮುಚ್ಚೋದಕ್ಕೆ ಅನುಮತಿಯನ್ನು ಕೊಡಬಾರ್ದು. ಹಾಗೆಯೇ ಕಾರ್ಮಿಕ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ಅಮಾನತಿನಲ್ಲಿ ಇಡೋಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಸುಮಾರು 44 ಕಾಯ್ದೆಗಳಲ್ಲಿ 40 ಕಾಯ್ದೆಗಳನ್ನು ಅವರು ಅಮಾನತಿನಲ್ಲಿ ಇಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಕಾರ್ಮಿಕ ವರ್ಗಕ್ಕೆ, ದುಡಿಯುವ ವರ್ಗಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ತಿದ್ದುಪಡಿಯನ್ನು ಕೂಡಲೇ ಹಿಂಪಡಿಬೇಕು. ಮತ್ತು ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಘೋಷಿತವಾಗಿರುವಂಥ 5,000 ಸಹಾಯಧನವನ್ನು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೂ ಕೂಡ ವರ್ಗಾವಣೆಯಾದ ಬಗ್ಗೆ ಖಾತರಿಪಡಿಸಬೇಕು. ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಪರವಾಗಿ ಏನು APMC ಕಾಯ್ದೆಯನ್ನು APML ಕಾಯ್ದೆ ಅಂತ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಕೂಡ ಕೂಡಲೇ ಹಿಂಪಡಿಬೇಕು. ವಲಸೆ ಕಾರ್ಮಿಕರ ಬದುಕನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರು ತಮ್ಮ ಊರುಗಳಿಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಉಚಿತ ರೈಲಿನ ಮತ್ತು ಸಾರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಅನುಕೂಲ ಕಲ್ಪಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ನಾವು ಇವತ್ತು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. या संदर्भात बोलताना CTUचे अध्यक्ष अथणी तालुकाध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले की गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांनी यापूर्वीच राज्यात कामगार विरोधी धोरणे स्वीकारली आहेत. म्हणूनच राज्य आणि केंद्र सरकारांनी कामगारांविषयी आरोग्याचा दृष्टिकोन कायम ठेवला पाहिजे आणि प्रवासी कामगारांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी मोफत रेल्वे आणि वाहतूक पुरविली पाहिजे. ते म्हणाले की लॉकडाऊन दरम्यान कामगारांना वेतन दिले जावे. ರಾಜ್ಯ CITU ಸಂಘಟನೆ ಏನು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಇವತ್ತು ಮನವಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ, ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಅಥಣಿ ಕಟ್ಟಡ ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆ CITU ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಏನು ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ನೀತಿಯನ್ನು ಅನುಸರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಕಾರ್ಮಿಕ ಕಾಯ್ದೆಯ 44 ಕಾಯ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು 40ಕ್ಕೆ ವಿನಾಯಿತಿಯನ್ನು ನೀಡಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಹಿತಾಸಕ್ತಿಯನ್ನು ಕಡೆಗಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ವೇತನವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಕಾರ್ಮಿಕರ ಏನು ದುಡಿಯುವ ಅವಧಿಯನ್ನು ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಯಾವುದು ಸರಿ ಅಂತ ಇತ್ತು, ಅಂದರೆ 8 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ದುಡಿಯುವ ಅವಧಿಯನ್ನು 12 ಗಂಟೆಗೆ ಹೆಚ್ಚಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಅವೈಜ್ಞಾನಿಕ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ಆಗ್ತದೆ, ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ಕಡೆಗಣಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಒಂದು ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕೈ ಬಿಡಬೇಕು. ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಕೆಲವು ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಏನು BJP ಇದು ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ಕಡೆಗಣಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡು ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ದಯವಿಟ್ಟು ಕಾರ್ಮಿಕರ ಒಂದು ಹಿತಾಸಕ್ತಿಯನ್ನು ಕಾಪಾಡುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ
ಕಾರ್ಮಿಕ ಕಾಯ್ದೆ ತಿದ್ದುಪಡಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಮತ್ತು ವಲಸೆ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಅವರವರ ಊರುಗಳಿಗೆ ತಲುಪೋದಕ್ಕೆ ಒಂದು ಸಾರಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮತ್ತು ರೈಲು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟು ರೈತರ ಹಿತವನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. यावेळी CTUचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आनंद बम्मण्णवर, KNN सिटी न्यूज, अथनी. कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील तुरमुरी व शिन्नोळी चेकपोस्टवर कडक नाकाबंदी. वाहनधारकांच्या कागदपत्रांची केली जात आहे तपासणी. चेकपोस्टवर विविध विभागातील अधिकारी तैनात. रविवारी बेळगावमध्ये जनता कर्फ्यूला संपूर्ण पाठिंबा. सर्व रहदारी राहिली बंद. बेळगाववासियांनी दिला जनता कर्फ्यूला संपूर्ण प्रतिसाद. हुक्केरी तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून ऑनलाईन रोपे विक्री. 1000 रोपे विक्री करण्याचे फलोत्पादक विभागाचे लक्ष्य. शेतकऱ्यांसाठी उत्तम सुविधा.